दारुगड बये दारुगड कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा मांदेकर पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना दा वक वकील नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्समध्ये मी आदेश मांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मेघराज सोसायटी मेघवाडी जोगेश्वरी पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या रश्मी रवींद्र साटम या वहिनींना भेटून आजच्या भागाला सुरुवात करणार आहोत. भेटूया साटम कुटुंबात. नमस्कार. घ्या उखाणा. हातात बांगड्या गळ्यात खुशी रवींद्रचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. वा वा छान. द्या ओळख करून. ही माझी छोटी जाऊबाई. नमस्कार. ही सून आहे भाची सून. ही माझी पुतणी. बर. ही नणंद. नमस्कार. ही भाची. बर. तो माझा मुलगा. या माझ्या सर्व मैत्रिणी. बरं बरं बरं. मिस्टर मिस्टर आणि आबा मोठा मुलगा. मोठा मुलगा. नमस्कार. चला सगळ्यांची ओळख झाली. आता प्रश्नोत्तर. पितळीच्या तांबाणात चांदीचे निरंजन निरंजनात घातली तुपाची वात. सुनील रावांचं नाव घेऊन आता होते होम मिनिस्टरला सुरुवात. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? बालपण माझं इथे मेघवाडीच जोगेश्वरी. मेघवाडी. हो. आई बाबा काय करायचे? आई बाबा वडील सर्व्हिस करायचे. आई घरीच. आणि किती जण घरात? आम्ही मी एकटीच आणि आई वडील. तुम्ही एकटेच? हो. आणि आई बाबा? हो हो. भरपूर लाड? लाड तसे म्हणजे गरिबीत गेलं आमचं. हो हो. म्हणजे कशा पद्धतीचं? म्हणजे साध्या अगदी पद्धतीचं. काय मागितलं तर? नाही मिळत नव्हतं म्हणजे द्यायचे पण थोडं वेळ करून. वेळ. हां. मग तुम्ही इथे कधी आलात लग्नानंतर? लग्नानंतर आम्ही वसईला राहायला गेलो होतो. वसईला होतो म्हणजे माझे मिस्टर. ते काय करतात? मिस्टर माझे पहिले सर्व्हिस करायचे. आता बिझनेस आहे. बोलवा. या या. नमस्कार. 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 बसा बसा बसा. स्वागत आहे तुमचं. तुमचं बालपण कुठलं? गावी कोकणात. गावी कोकणात म्हणजे कुठे? कणकवली. कणकवलीत कुठे? हळवल. हळवल. हळू म्हणजे विचारले सांगणारच. हळवल. बरं. मग लग्नाचं कसं जमलं? लग्नाचं काय लग्न जमवायचं म्हटलं की नातेवाईकाला सांगतात ना. मुलगी. हो नातेवाईकांकडूनच जमलं. कसं काय? म्हणजे माझ्या वडिलांचे यांची आते बहीण ओळखीची होती. त्यांना बोलली की माझ्या मुलीसाठी एक स्थळ बघा. तर हे त्यांचे भाचा ना. मग त्यांनी सांगितलं असं असं आहे. असं असं आहे. असं एक स्थळ आहे. ते आपण बघू म्हणून. आणि त्याला बघितलं आणि आम्ही कुठे बघायला कुठे आले होते? घरीच माझ्या घरी हे आले होते. हो हो. लगेच जमलं? नाही 15 दिवस वेटिंगवर ठेवलं आम्हाला. तुम्हाला? काय हो तेवढ्या वेळात दुसऱ्या मुली बघत होता? हो हो. 2 मुली बघितल्या. नंतर मला सांगितलं. किती बघितल्या? 2 मुली बघितल्या. काय हो काय करणार ते चांगली दिसली तर बघायला पाहिजे ना. कुठे म्हणजे चांगली दिसली तर बघितलं का काय म्हणताय? बघा ना. पण प्रत्येक जण असंच करतो. काय करतो मग तुम्ही? बघितलं भरपूर. हो. मला 2च सांगितल्या. तुम्हाला 2च सांगितल्या? आणि मग याला मग होकार का दिला? तर ते काय आमचे बंधू होते ना. त्यांचा असा विचार होता की गरिबाची मुलगी आपल्या घरात आली तर सुखी राहील असे त्यांची विचारसरणी होती. पण मला सांगा आता गरीबाची मुलगी तुम्ही घरी आणली. लग्न कधी झालं? 19
90मध्ये. आता काय वाटतं? आता एकदम आनंदी आहोत. मग त्या आत्ताच्या या इतक्या आनंदाच्या दिवसांचं श्रेय ह्यांना द्याल? डेफिनेटली. हा नक्कीच. नाही, गरिबाची मुलगी आली पण श्रीमंतीच्या पावलानं आली की नाही? हो हो. लक्ष्मीच्या पावलानं आली, हो की नाही? खरं आहे. आणि जात होतात मुली बघायला दुसऱ्या. तेव्हा थोडी माहीत असतं. थोडं माहिती होतं म्हणजे काय? तुम्हाला कळल्यावरती राग नाही आला? नाही, राग मध्ये तसे मी शांत आहे, ते पण शांत आहेत. हा, हा. मग त्यामुळे माझ्याकडून काही चूक झाली तरी पण ते शांत राहिले होते. मग उदारी लग्न नव्हते. झालं कुठे तुमचं? हा, मुंबईतच? मुंबईतच झालं. आणि मग पिक्चरला वगैरे गेले की नाही लग्न? हो, पिक्चरचं एक मोठीच कहाणी. काय कहाणी हो? पिक्चरच्या कहाणीपेक्षा मोठी कहाणी आहे. काय सांगा? आम्ही पहिला पिक्चर बघायला गेलो, वसईला राहत होतो तेव्हा आम्ही. तेव्हा वसईला. हा. वसईला काय भाड्याने राहत होतो? नाही, स्वतःचाच रूम होता. हा. मग वसईला गेले. हा. वसईला राहत होतो. तर हम आपके हे कोण एक पिक्चर काढली. मग काय त्याला? अहो, एवढ्या वर्षांनी नेलं हा. पिक्चरला, पहिलाच पिक्चर. पहिलाच पिक्चर, आणि पूर्ण पिक्चर झोपून राहिले. झोप आली तर करू काय? हा? झोप आली तर काय करू? मग बरोबर, बघ बरोबर, picture. बरोबर. एकच पिक्चर सतरंजी मित्रांची घेऊन झोप आली तर करू काय? ते गेल्यानंतर झोप आली ना, अगोदर माहीत माहिती असते. जर दिली असती. वा. मस्त पैकी मल्टिप्लेक्स मध्ये जायचं, खाली आपली सतरंजी घालायची, 3 तास आराम. तू पिक्चर बघ. 3 तास एवढा आवाज ढाण 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 करून झोप बरी लागली. म्हणजे मध्ये मध्ये डुलक्या घालल्या. डुलक्या. तुम्ही उठवत नव्हता? उठा मोठं उठा. होते तरी पण कसं उठवायचे? अहो उठा, अहो उठा. हा, मग नाही, हे झोपायचे. त्यांना माहितीच नसेल मी उठवत होते. गाणं आठवतंय चित्रपटातलं ते? थोडस आठवा बघूया. आहे 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 आठवते. कुठलं आहे सांगा? काय ग ते काय आहे पण कबूतर, नक्की. कबूतर त्या. हा? कबूतर. कबूतर नाही. कुठल्याही चित्रपटातली गाणी कुठल्याही चित्रपटात आहे आपल्या. ते नाही गाणं. डोळे उघडले तर कबूतर. असं कसं पिक्चर? माने ना काय ते. कोण? माने ना. डोरकीपर माने नावाचे. हा? दिल दिवाना. दीदी तेरा देवर दिवाना. हा. कसं आहे गाणं म्हणा? नाही, तेवढं सांगा ना. थोडस म्हणा ना. असं काय? थोडस. दीदी तेरा देवर दिवाना. हाय हाय राम. कुडियो को डाळे दाना. गाणं गाताना त्यांची दाना दान उडाली. मग अजून काय सांगाल? लक्षात राहिलेला प्रसंग? कशाबद्दल? 26 जुलैला खूप मोठा पाऊस होता आणि आमच्या घरामध्ये पूर्ण पाणी भरलं होतं. मी एकटीच घरात होते. कुठे? वसईला? नाही, इथे. तेव्हा आम्ही सर्वोदय नगरला आलो. ऍक्च्युली आमचं घर आहे उंचावर आहे. मला असं वाटलं नव्हतं की आमच्या घरात पाणी येईल, पण त्या नाल्यामध्ये भिंत आडवी पडल्यामुळे सगळं पाणी इकडे फिरलं. हा, तर हो. आणि आमचं ऑफिस पण घराच्या- 2 वाजता सुटलं होतं. म्हटलं आरामात झालं, वाटेत मदत करत बघत घरात आलं, सगळं पाणीच पाणी. मग काय झालं? तर माझ्या सोबतीला कोणीच नव्हतं घरामध्ये. पूर्ण धान्याचे डबे वगैरे पूर्ण उलटे झाले होते. पूर्ण नारळ वगैरे पोहत होते पाण्यात. फर्निचर पूर्ण आत पाणी गेलं होतं. आणि मेन म्हणजे दोन्ही मुलं शाळेत होती, अंधेरीला, परांजपेला. तर एक समजला हा मोठा शाळेत आहे सुरक्षित, हा कुठे माहीत नव्हता. काय हो, कुठे होता? मी शाळेतच होतो, हा कॉलेजमधून सुटलेला. मग पुढे काय झालं? माझे रिक्षावाले आहेत ना, त्यांनी मला घेऊन आले 4-5 मुलांना एकत्र सगळ्यांना. शाळेत घरी घेऊन हा. आले. मग पण पुढे? ती रिक्षा वाटेमध्ये कल्टी झाली. बरं, इथून घरी पाण्यामध्ये. तिकडे जायला वाट पण नव्हती, पूर्ण सगळं तलावाचं स्वरूप मग होतं. त्या पब्लिकने या मुलांना उचलून घेऊन सुरक्षित ठिकाणी आणून सोडलं. तसं ते रिक्षावाले मागून येऊन त्यांना घरी घेऊन आले. तोपर्यंत मी भयानक असेल प्रसंग. हो, भयानक म्हणजे ते सगळं तलावात म्हणजे जायला वाटत नव्हते. पंप हाऊस वगैरे पूर्ण एवढं पाणी पाणी होतं. होतं. खूप खूप पाणी साचलं. मला काय काय कॉन्टॅक्ट करतो? मी इंजिनियर आहे, जॉब करतो आता. म्हणजे कुठे करतो? IT सोर्स म्हणून कंपनी आहे, तिथे नेटवर्क आज इंजिनियर. सुट्टी घेतली? नाही, सेकंड शिफ्ट आहे. आता जाणार आहे? बापरे बापरे, पटकन आपण आता वजन गोळा करू. जास्त वेळ नाही घेत, पटकन वजन गोळा केलं, आईला बक्षीस दिलं की पुढचा खेळ. अभिनय तू पटापट सांगितलीस का कामावर जायला मोकळा. हा, मी लगेच करतो. बघूया वहिनी ही वजन किती गोळा करणार. वेळ 2 मिनिटाची आणि वजन 775 ग्रॅम. चला, वेळ सुरू झाला.
सेकंद. सेकंद राहिली. 30 कॉइन द्या कॉइन. थोडस पाहिजे. पाच सेकंद राहिलेली होती आणि तेवढ्यात ते वजन पूर्ण झालं. अभिनंदन. भेंडी 2 3 4 5 6 हे नाही 6 7 8 9 कढीपत्ता 11 12 13 14 15 सगळी नाणी आहेत ती 16 आणि 17 वस्तू उडले 200 3400 रुपयाचं बक्षीस मिळालं. नमस्कार. नमस्कार. चला सगळे सज्ज आहेत. पटकन सांगा काय बदल केला पाहिजे त्यांनी स्वभावात. तसं काहीच नाही, शांत आहेत स्वभावाने. केव्हा तरी असे रागवतात जास्त. कधी वर्षातून किती वेळा? तर तो कमी करायला पाहिजे. काय हो? काय करणार, तो वयामुळे प्रेशर आहे त्याला काय करणार, ठरवून टाकतो. वयामुळे प्रेशर येतं. ब्लड प्रेशर आहे ना. हा म्हणून काहीतरी कारण सांगा तुम्ही. बरं आता तुम्ही सांगा यांनी काय बदल केलं पाहिजे? आणि जरा बडबड कमी करायला पाहिजे. एक घेतलं की टेप लावणार, म्हणजे टेप संपत नाही ती. म्हणजे मनात घेतलं हे करायला पाहिजे ते करतच राहील, म्हणजे केल्याशिवाय शांत नाही. सतत तेच एकच आपलं सुरू. सांगावं लागतं मम्मी जरा गप्पा मुलं काढतात. काय हो आता कधी कमी होणार आहे? आजपासून करते, प्रयत्न करते. काय बडबड करायची? जास्त बडबड करायची. का? तुम्ही सगळ्यांनी सांगा, मुलांनी सांगा, या दोघांबद्दल कोण बोलणार आहे? वहिनी आमची खूपच शांत स्वभावाची आहे. अरे वा, म्हणजे भाऊ खोटं बोलतोय. नाही ते काही कधीतरी मुलांमध्ये थोडंसं, पण इतरांच्या मनाने वहिनी खूप शांत, प्रेमळ आणि कितीही म्हणजे तिने मन मिळव, म्हणजे कसं किती माणसं आली तरी नाराज नाही करत. हो हो, अरे वा वा. आणि किती दुखलं तरी ती करत राहणार अगदी सगळ्यांचं. बरोबर. अजून कोण बोलणार आहे? एक जण. मम्मी तशी शांत आहे, पप्पा थोडे रागवतात. खरं कळलं काय ते? रागवलं तर मुलं हातातून निघून जाते. हातातून म्हणजे त्यांच्या मनासारखं करायला दिलं तर ते आणखी म्हणजे ढील दिल्यासारखं झालं ना. अच्छा, पण ढील द्यायची नाही, टाईट बांधून ठेवायची. कंट्रोल ठेवलं पाहिजे. पण यातल्या कोणाला जास्त ओरडायला लागतं? छोट्या तोच. म्हणूनच तो बोलला माईक घेऊन. त्याचे प्रताप बरेच आहेत. काय हा लहान असते वेळेला मारला तर मार खायचा, हा माझा हात पकडतो. कोण तो छोटा? हा मोठा मार खायचा. पण लहानपणी मस्ती करायचा तो. हा ती मस्ती पाहिला होतो, अजून चालूच आहे. चालूच आहे काय? एक एक प्रताप काय विचार नका ना, जाम प्रताप केले. बोलू घालता एखादी. आता हे दोघे अभिनय करणार आहेत आणि तो अभिनय तुम्ही सगळ्यांनी ओळखायचा आहे. हा, चित्रपटाचं नाव. संत तुकाराम. चित्रपटाचं नाव आहे कीर्तन.
काय ढवळतंय का पोट? अभिनंदन. पंढरीची वारी. हुशार आहेत भाजीवाल्या. वा वा वा. मला वाटलं ह्या निघाल्या पोहत पोहत पलीकडे जाणार. अभिनंदन. झी मराठीकडून हे बक्षीस तुमच्यासाठी. आणि आता गाणं ओळखायचं आहे. गाणं गाणं आहे गाणं. ऍक्शन कर. बोलायचं नाही. ऍक्शन कर. करा करा दोघे करत. बोलायचं नाही. तू आणि मी हा काय परत करा. बरोबर करताय. बॅडमिंटन टेबल टेनिस. काय करतो मग नवरा जोडी जोडी नवरी नवरी मिळव नवऱ्या. तुझी माझी जोडी तुझी माझी. 20 सेकंद होऊन गेली आहेत. त्याला जाऊ सिनेमा. ऍक्टिंग कर ना अशी. लवकर बरोबर चाललंय. बोलायचं नाही. ओठांची हालचाल नाही. हा व्हेरी गुड. हा 10 मागे या. गोमू सांगते ना माझ्या व्हेरी गुड व्हेरी गुड. गोमू सांगते ना माझ्या तो येशील काय. पुरे पुरे पुरे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आता म्हण ओळखायची. वेळ 45 सेकंदाची. झोपी गेलेलं झालं. देव तारी त्याला कोण मारी. बोलायचं ना. खाशी तुपाची नाही तर असेल हरी तर देईल खाटल्यावरी. अभिनंदन. झी मराठीकडून ही चिंच पेटी मिळालेली आहे. एक नाव जाहीर करायचंय. ये बाबू पटकन पटकन. एक चिठ्ठी जा बाळा मागे. नाव आहे सायली घोणे. नाव सांगा. सायली सुरेंद्र घोणे. कुठे असता? इथेच कमरबाग. वेगवाडी कमरबाग. माहेर शिवटेकडी जोगेश्वरी. शिवटेकडी. घरी कोण कोण आहे? सासू आहे, 2 मुलं आणि मिस्टर. कुठे असतात? मिस्टर आता कामाला असतात. आता इथे कोण आहे बरोबर? इथे सगळ्या मैत्रिणी. हो का? राहू दे तिथेच त्या. चला शुभेच्छा आहेत तुम्हाला. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार. या खेळामध्ये दोघींनाही 10-10 संधी आणि समोर एक कॅरियर ठेवलेला आहे. मध्ये एक पाईप आहे आणि खाली बास्केट आहे. टप्पा पडून पाईपमध्ये जर चेंडू गेला तर 2 गुण. खाली असलेल्या बास्केटमध्ये गोळा झाला तर 1 गुण. 10-10 संधी. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैसे. सुरुवात तुमच्यापासून. 2 3 राहू द्या तुमचे. थांबा. आता तुम्ही टाका 7. दोन. 3. थांबा. आता हे 3 तुम्ही टाका. 3 आणि 2 आतापर्यंत गुणसंख्या. 4. 6. तुमची गुणसंख्या आहे 3. टाका. 'झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू घरी गेल्याबरोबर मिस्टरांना द्यायची आणि उपविजेत्या ठरल्या साटम मोहिनी त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं.
आजच्या भागात विजेत्या ठरल्या घोणे वहिनी. त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून ही भेटवस्तू. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या घोणे वहिनी. त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. मेघराज सोसायटी इन्कम टॅक्स कॉलनी मेघवाडी जोगेश्वरी या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स आणि फूड्सच्या पुढच्या भागात. नमस्कार.